साम्राज्य सामान्यांचा असामान्य। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स जिल्हा समिती सोलापूरच्या वतीने केंद्र सरकारने लागू करू पाहणाऱ्या 4 श्रमसंहितांविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली। त्या अनुषंगाने सोलापूर येथे सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एच. शेख, राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी 4 श्रमसंहिता रद्द करा, कामगार कायदे पायदळी तुडवणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकार की तानाशाही नहीं चलेगी, इन्कलाब जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड एम.एच. शेख म्हणाले, 4 श्रमसंहितांच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील कामगारांचे दशकानुदशके संघर्षातून मिळवलेले हक्क हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहे। ते पुढे म्हणाले की महागाई, बेरोजगारी आणि कंत्राटीकरण वाढत असताना कामगारांना सामाजिक सुरक्षा, हमी वेतन आणि सुरक्षित रोजगार देण्याऐवजी कॉर्पोरेट हितसंबंध जपले जात आहेत। 4 श्रमसंहितांमुळे असंघटित कंत्राटी, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार अधिक असुरक्षित होतील अशी टीकाही त्यांनी केली। सीटूच्या वतीने 4ही श्रमसंहिता रद्द कराव्यात, सर्व कामगारांना सन्मानजनक किमान वेतन लागू करावे, संघटना व संपाच्या अधिकाराचे संरक्षण करावे, ठेका पद्धतीला आळा घालावा अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी कॉम्रेड एम.एच. शेख, नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, मुरली सुंचू, डी. रमेश बाबू आदींनी सभेला संबोधित केले। आंदोलन यशस्वी करण्यासाठी दाऊद शेख, नरेश दुगाने, विक्रम कलबुर्गी, बालाजी तुम्मा, नरसिंग बुगले, रफिक काझी, बाबू साबळे, आप्पाशा चांगले, वसीम मुल्ला, राजेंद्र गेंटल, वीरेंद्र पद्मा, विजय हरसुरे, बालकृष्ण मल्ल्याळ, शिवा श्रीराम, बालाजी गुंडे, प्रवीण आडम, प्रकाश कुऱ्हाडकर, अंबादास बिंगी, किशोर मेहता आदींनी परिश्रम घेतले। कॉम्रेड विल्यम ससाणे यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले।